दीदीने एक काम घेतलं त्याला आता 4 तास लागतील. हे स्टाईलिश आले तुमच्याकडे पुण्यावरून. आज काय कसं बोलू. आणि ते झालं की तुम्ही जाणार ना. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. ह्या व्लॉगची सुरुवात अशी बाहेर झाली. ॲक्च्युली आज आहे शुक्रवार आणि हा व्लॉग 2 दिवसांचा होणार आहे. आज काय कसं बोलू. हां काय बोलू. उद्याचा दिवस एक स्पेशल दिवस असणार आहे. उद्या मला बघायला पाहुणे येणार आहे. अभी मजा आएगा ना भिडो. त्याच्यामुळे त्याची तयारी करण्यासाठी आज आम्ही बाहेर पडलोय 3 जण, पप्पा, मी आणि तन्या. तर तन्या खास आले ह्या सगळ्या प्रोग्रामसाठी. सो त्यासाठीच आम्ही सगळ्याची तयारी करतोय. थोडी काही शॉपिंग वगैरे राहिली आहे ती करतोय. त्या पाहुणे मंडळींसाठी काही गोष्टी लागणाऱ्या असतील, काही ओटी वगैरे असेल तर सामान सगळं आम्ही कलेक्ट करतोय. शशांकला काही घेण्यासाठी आम्ही आलो स्टोअरमध्ये. त्यांना मम्मी पप्पांकडून त्याच्यासाठी काही शॉपिंग करणार आहे. सो आलो हां. ही पण चॉईस करते. त्याने परफ्यूम घेतला आहे, पप्पांनी एक शर्ट घेतला आहे आणि आता माझ्याकडून पण एक काही असणार आहे गिफ्ट. तर ते तर पुढे बघू काय घ्यायचं ते. मी ज्वेलर्सकडे आले, काहीतरी बघू काय मिळत असेल चांगलं तर ते घ्यायला माझ्याकडून त्याला. चांदीचं कडं घेतलंय मी त्याच्यासाठी, उद्या देईन त्याला. Later that same evening. हॅलो गाईस, संध्याकाळ झाले आणि आता म्हणजे आम्ही सगळी शॉपिंग वगैरे करून आज दिवसभरात नुसती बाजार हाट करून आता आलोय घरी थोड्या वेळापूर्वी. आणि आता जे काही आम्ही घेतले त्याचं जरा पॅकिंग, गिफ्ट रॅप आम्ही करणार आहोत. म्हणजे कसं द्यायला बरं, म्हणजे चांगलं वाटतं ना ते एकंदरीत, त्याच्यामुळे ते करणार आहोत. आणि काय असेल ते तुम्हाला सांगतच जाईन मी. पहिले हात बडाला. दीदी कशी बसली, तू कशी बसली, त्याच्यामुळे तुम्हाला कट नाही करता येते ना. काय संबंध? काहीच नाही. म्हणजे काय बसायचं कसं आता. तू इथे बस, तू अशी समोर इकडे बस. पण मी पूर्णपणे हा झालं. दुसरं काय करायचं आहे तर चॉकलेट सारखं पॅक कर. हा, दिस वन इज रेड कलर. काय पडलं? हे काय शिटिंग? नाही दॅट्स स्टिकर. आता तिथं पॅकिंग करायची ना. ओ ओके ओके. ह्याला मग पॅकिंग तिला नाही, ती ओटीत ठेवायची ना, तिला पिशवी देते. मग देन इथंच ठेवली. पोरगी डॉक्टर पडले काय नाही. तुम्हाला येतं ना पप्पा. काय करायचं? चॉकलेट सारखं करायचं. चॉकलेट सारखं कसं चांगलं वाटेल का? म्हणजे चॉकलेट म्हणजे मेलोडी सारखं. मेलोडी सुटेल ते, त्याला हे बांधायला लागेल काहीतरी. तर हे चिकटपट्टी लावू. हा, चिकटपट्टी लावून तर राहील, नाही तर असं राहणार नाही. लावायची त्याची. लावायची. कोण नाही म्हटलं तुम्हाला? कोण नाही म्हटलं का? हे कोण नाही म्हटलं? पप्पा थांबा, आता देऊन ठेव लगेच दुसऱ्या. ते मला टाइम नाहीये. कुठे जायचंय? गाडी पकडायची. झोप आले. तुझ्या जास्त काम आम्ही केलंय. तिथे नको लावू, सगळं गंज होतो त्याचा. खुशी राहते. ओ भाई मारो मुझे, मुझे मारो. नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. ओके, सो उद्या जे येणार आहेत त्यांच्या ओट्या भराव्या लागणार आहेत, त्यामुळे व्यवस्थित त्याला पॅक करून ठेवते. कुठे गेला 1 रुपया? ती 1 रुपयाचं कॉइन काढते आणि मी यातून सगळं उसकलं. एक ब्लाउज पीस काढते. आम्ही अशा प्रकारच्या पिशव्या आणल्या. आम्हाला खरं तर त्या अशा काय म्हणतात नेटच्या पाऊच जसं बनतो ना तशा पिशव्या पाहिजे होत्या, पण दापोलीमध्ये त्या मला कुठेच मिळाल्या नाहीत. म्हणून आम्ही अशा वेळेला पिशव्या. आणि एक रुपया काढलेला कुठे ठेवलास तुझा? मी नाही घेतला. आता काढलेला मी 1 रुपया. तांदूळ आहे, आम्हाला ओटी भरायची, त्यामुळे 4 रुपये म्हणजे एक असं 4 रुपये काढलेले होते. 4ही गायब आहेत. सो जेणेकरून ओटी मध्ये ते जाईल आणि ओटी मध्ये
अबे साले 1 रुपया शोधावा लागतो इथे, 4 तास लागतील म्हणे. सुपारी, तांदूळ आणि 1 रुपया असं मिळून आम्ही तयार केले. म्हणजे घाण होणार नाही, खाली तांदूळ पडणार नाही, त्यामुळे पायाला लागणार नाहीत, मग इरिटेट व्हायला होणार नाहीत. त्याच्यामुळे आम्ही हे असं इझी पीझी केलंय. 1 रुपया मी टाकणार, माझं काम आहे ना ते 1 रुपया टाकणार. तू काय करतेस? काम करते. early the next morning. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. इट इज नेक्स्ट डे आणि सकाळची सुरुवात मस्तपैकी 7 वाजता झाली आणि मला उठायचं नव्हतं लवकर आणि तरी पण मम्मीने उठवलं लवकर. माझ्या अगोदर तन्या, पप्पा, मम्मी सगळ्यांची अंघोळ वगैरे झाली आणि मीच लास्ट राहिले. सो आता माझी अंघोळ झाली, मी स्किन केअर थोडंसं केलंय आणि आता तन्याला बघितलं तर तन्या इकडे रांगोळी काढते आणि असं म्हणते की ती तिकडे ह्या साईडला अशी ती वेलकम काढणार आहे, राईट? इथे हां, येस. सो हिची अशी रांगोळी चालली. तर मी बघते माझ्यासाठी काय काम आहे का, नसेल तर बसून घेते. गाईज, मी मेकअप करायला बसले. इकडे चक दे इंडिया मूवी लागलाय आणि हा माझा आय मेकअप थोडासा असं काहीतरी वेगळाच दिसतोय. सो प्लीज इग्नोर माय फेस. आणि मी आता अजून चांगला मेकअप करते, बघते, फेस करते, नंतर मी ठरवते की आय मेकअप खास ठेवायचा आहे की चेंज करायचं आहे. कारण माझी साडी ही ब्ल्यू कलरची असणार आहे त्याच्यामुळे असा मेकअप करते. बघू कसं दिसतं, तर बघू नंतर सांगते तुम्हाला, मी दाखवते कसं दिसेल. गाईज, माझा मेकअप हा काहीसा असा टर्न आउट झालाय. होप सो चांगला दिसतो. टिकली वगैरे खूप बाकी आहे ते नंतर आपण, आणि ज्वेलरी वगैरे. आणि माझी साडी ही अशी असणार आहे, नेसायची मला साडी नाही दाखव जरा लगेच, पण ही अशी साडी असणार आहे माझी. मला नंतर वेळ मिळणार नाही कारण मम्मी खूप घाई करते माझी आणि ती लोक खेडपर्यंत आलेत, म्हणजे 1 तासाच्या अंतरावरती आले, त्याच्यामुळे फास्ट आवरायचंय. सो यस, ही साडी आहे माझी. साडी सांगा कशी आहे, नेसायची अजून साडी, खाली नको दाखव. ओके, प्लीज गिव्ह सम रिव्ह्यू. ब्लाउजची हे काढायचे फिटिंग. हे नाही, हे जे आहे ना, हे दोरी ही कापून टाकायचे. पण बाकी ब्लाऊज पण मस्त बसलाय, अचानक शिवलाय पटकन. 2 ते 3 दिवसामध्ये काकीने मला दिला ब्लाऊज शिवून. आणि येस, बाय. काहीशी मी अशी दिसते आणि त्याने आता माझे केस विंचरते आणि काय करायचं ते हेअरस्टाईल करते. तिने काहीतरी विचार केलाय की अशी हेअरस्टाईल करायची, जे की मला युट्यूब, म्हणजे जे मला पाठवलं ना तिने, पण मी बघितली नाही की नक्की कुठची हेअरस्टाईल करणार आहे ती. जस्ट मी तिच्यावरती विश्वास ठेवून मी तिच्यावरती सोपवलंय. सगळ्या केस हातामध्ये दिलं तिच्या. काय करायचं ते नीट कर ग बाई. मध्ये भांग म्हणजे थोडं वाकडत आहे, क्रॉस आहे. नाही, खूप क्रॉस पाडला, सरळ देखावी. हाईट का कमी वाटते, कारण तू छोटीच आहेस. दिसत नाही. येस, बघ बस आता चांगली दिसते. याचं काय काहीतरी वेगळंच केलेलं. हे बघ मम्मी, बरोबर केलेलं. ते पुढे केस होते, किती ठेवलेलं. हे स्टाईलिश आले तुमच्याकडे पुण्यावरून. आता हे कर्ल्स करणार आम्ही. गाईज, माझ्याकडे ना वुडन कोंब होता आणि हिने काय केलं, हिने तो वुडन कोंब भिजवत ठेवलं का तर साफ करायचंय. आणि मी तो हार्डली 3 ते 4 वेळेला असा यूज केला असेल. नवीन कोरा करकरीत होता. हिने सगळ्या ज्या कोंब आपल्या वॉश करायला नेलं त्याप्रमाणे तिनं तो वुडन कोंब पण वॉश करायला नेला. आणि जेव्हा मी नंतर केसांमध्ये घातला ना, तो तुटला. आता मला तू घेऊन दे. हा बघ, पप्पानी ना फेविक्विक लावलाय. हा मग आहे की झाला नीट.
पाठवू का तिला पाठवू म्हणजे काय पसंत आहे की तुला पसंत आहे कबूल कबूल आहे पुढे पसंत आहे जो मुलाला सुद्धा आहे बाई तुला मुलगा पसंत आहे ना या काय जो विचार पटले ओके आणि काय अडचण तुमची सॉल्व करायची मस्तच घाल घाल तू घाल तिला घालते जरा बांगड्या घालते सगळा कार्यक्रम छानपैकी मस्तपैकी आवरलेला आहे. खाली पंक्ती उठत आहेत पंक्ती जेवणाच्या आणि ते झालं की जाणार ना.